आहे ना मी येवल्याला जाणार आहे. तर आहे ना आम्ही खरेदी करणार आहे खूप. पण आहे ना माझी मम्मी माझ्या संग नाही येणार. माझ्या काका संग मी जाणार आहे. तर तुम्हाला पाहायला पण नाही भेटणार. पण मी तुम्हाला आम्ही तेव्हा येवल्यावरून आलो ना तर मग तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आम्ही तयारी पण कशी केलेली आहे, कसं कसं डिझाईन केलेली आहे तुम्हाला ते दाखवणार आहे. चला तर मग. तर बघा तू आमची ब्लॉगर कशी बोलायला लागली. आम्ही म्हणते ना मुलं आपलं अनुकरण करत असतात, तर ती बऱ्यापैकी माझी ब्लॉगिंग शिकलेली आहे. आणि आता ती केक आणायला चालली आहे तिच्या पप्पासाठी. तर खरंच म्हणून म्हणतात मुलगी पाहिजे. आणि बघा आता ती चाललेली आहे केक आणायला. खूप तिचं म्हणजे एकदम भांडून सगळ्यांसंग ती केक आणायला चाललेली आहे. तर आता काय माहिती कसा केक आणती काय. तर आता आम्ही मळ्यात चाललेलो आहोत, लसूण लावायचं आहे. तर आता लसूण लावून येतो तोपर्यंत पुरी तयारी करून ठेवतील. चला आम्ही जाऊ का मळ्यात. श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ ना 4 वाजेपासून स्टार्ट झालेला आहे. मी 4 वाजता ना जो व्हिडिओ आहे तो शूट करायला घेतलेला आहे. तर आता आज आपण आहे ना मळ्यात आलेलो आहोत. तर चला मी तुम्हाला दाखवते की आज मी मळ्यात काय करणार आहे ते. तर आहे ना आपण पहिले लसूण लावला होता, पण तो आहे ना जरासा पाणी त्याच्यात जास्त झाल्यामुळे ना तो उपळून गेला होता. आणि उपळल्यामुळे आहे ना जो लसूण आहे तो पातळ पडला. आणि तेवढं तर आपल्याला काय पुरणार नाही. आता यावर्षी पाऊस आहे, दरवर्षी पाऊस राहतो असं काही नसतंच. कधी एखाद्या वर्षी म्हणजे पानकाळा जो आहे तो कमी पडतो. त्यामुळे ना म्हटलं आपण यावर्षी पाऊस आहे तर लसूण लावून देऊया. तर आता इथं बाकीचे डोंगळे लावलेले आहे आणि थोडंसं आहे तर तिथं मला लसूण लावायचं आहे. तर आपल्या घरचं लसूण नव्हतं तर थोडंसं मी जो आहे तो विकत घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकता हा लसूण आहे. तर आता आहे ना मी एवढा वाफा लावायचा आपल्याला. तर बघू आता होतो का नाही. इकडे डोंगळे लावलेले आहे आणि तिकडे तो आहे तो आधीचा लसूण लावलेला आहे आपण. तर चला आता मी ना लसूण लावायला आहे ना स्टार्ट करते. तर बघू शकता एवढं लसूण आहे. आता होईल का नाही वाफा हे माहीत नाही. त्याच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या असतात. पाकळ्या केल्यानंतर छान येतो तो. पाहता आमचा कामाचा माणूस मला कामाला लावून दिलं आणि तिथं मस्त मोबाईल पाहू राहिले. पावतात टापसी. आणि मी इथं लसूण लावून राहिले, मला इथं मदत करायची सोडून. हे बघा एवढ्या अंतरावर लावते मी, दाखवतो तुम्हाला. झूम झालं जास्त. हे बघा तर इथं असं काही काही आहे ना बारीक आहे जास्त. तर आता फायनली लसूण लावायचं झालेलं आहे. एवढा वाफा लावला आहे मी. बघू शकता आता थोडंसं राहिलं आहे आणि आपलं लसूण पण थोडंच राहिलं आहे. आता एवढं असं लावायचं राहिलं तर एवढं लावून घेते मी. तर आता लसूण लावून झालेलं आहे. एवढं लसूण उरलं फक्त तेवढ्या लसणामधून, बाकीचं झालेलं आहे. तर मग खूप मोठा म्हणजे बऱ्यापैकी वाफा होता तेवढं लावलेलं आहे आपण. तर बघू शकता तुम्ही. तर चला आता आहे ना कांदे तिकडे कांदे खुरपत आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला. तर एवढा वाफा झालेला आहे आपला. याला पाणी भरायचं आहे. आता काय माहिती कधी पाणी भरणं होतं. हो तिकडं गव्हाला पाणी भरतं आहे. तिकडे जाते आप्पा मी. इकडं लसूण लावून झालेलं आहे. तर चला आता आहे ना एवढा वाफा लावला आहे मी. तर आता दाट झाला का पातळ काय माहीत नाही, पण बऱ्यापैकी लावलेला आहे. तर चला आता आहे ना जिकडं. तर आता लसूण लावून झाला आहे आणि उन्हाळ कांदे लावलेले होते. बघू शकता तुम्ही छान असे झालेले आहे.
आता याला आंबवणी द्यायची आहे अजून. आणि तुम्हाला हा लसूण पण दाखवते मी. हे कांदे पण छान झालेले आहे. आता कसं आहे ना, पाणी तर असं वाटतं कुठंच म्हणजे जे वावर आहे ते म्हणजे पडू नये असं वाटतं. आता जेवढं आपले प्रयत्न आहे तेवढे करतच असतो. तर हा लसूण आहे, हा बघा, हा पण छान झालेला आहे बघा. आता याची पण कांडी बऱ्यापैकी व्हायला लागली आहे. पण मग कसं आहे, जास्त कमी असला तर बरंच. हा पण चांगला लसूण झाला आहे आपला, भरपूर मोठा वाप आहे हा पण. तर चला आता आहे ना, मी कांदे निंदायला जाते. आता दिसतो बघ. हा माझा पुतण्या आहे, पाणी भरतोय तो. आणि इथं अवघावाला पाणी भरतंय बघा. पाणी मस्त चालू आहे. काय लाईट आली का याच्यावर चालू आहे ऑटो? ऑटोवरती का? मस्त असं सायंकाळचं. आणि इथं आहे ना कांदे लावायचे बघा, किती भारी गादी पाडलेले आहे. पूर्ण हिरवं हिरवं दिसतं. अजून महिनाभर दिसेल हिरवं, नंतर नाही दिसणार. आणि आज संध्याकाळी काय बेत असेल 1 जानेवारीचं? खरंच ना, पाहिजे होती माहिती का? का बरं टाकली नव्हती? किती होती? कोणती? पेरली होती का हाताने टाकली होती? हा ना. तर गेला हा पण हरभरा गेला. किती वेळ लागेल तर? काय काय चांगलं आहे आमचं नवीन. आम्ही काहीतरी ट्राय करून पाहतो. आम्ही गव्हाचं औषध इथं हरभऱ्याला मारलं होतं आणि पूर्ण हरभरा पिवळा पडलाय. मला खरं सांगायचं तर. चला आता आहे ना, इथं निंदू का मी, का तिकडे जाऊ? चला आता इथं कांदे निंदते मी. आपण लावले होते वाफेने. तर चला हे कांदे निंदायचे. कांदे निंदते आता. ते एवढी कामं सांभाळून काय ते करायचं, कसं हँडल करायचं?
ना इकडं. अरे काय कसं खाऊ राहिला. ओके घे मग. चला घेऊन तिकडं केक. थांब थांब तुला आलं भारी केक. मस्त केक. मी पण आणले नाही चालू आहे. अरे वा वा. ये माऊ राजे फोटो आहे. थांब शर्ट. नवा शर्ट आहे हो. त्याच्यात काय पाहा ना खोला ना नंतर खोल. काय नंतर म्हणजे काय थँक्यू. हे कुठे लावायची हे? हे दरवाजा लावायचं आहे पण ते आता सागर आहे ना त्यांचा. खोला ते काय आहे हा पेन आहे. कोणता पेन धर. तिकडे ठेव. एक गोल्ड पेन दिला तो घरी मला ठीक आहे पॅकिंग करायला नाही द्यायला काहीच नव्हतं. तर अशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि जो स्वयंपाक आहे तो आपला साधा सिंपलच बनवला आहे, भाजी पोळी. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. थँक्यू.